पंढरपूरपासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02180 24 22 45। सध्या संपूर्ण राज्यात गाजत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे। या प्रकरणामुळे राजकारण चांगलेच तापले असून या प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले असून त्यांनी सरकारवर अनेक गंभीर आरोप केले आहेत। या प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली। खरात प्रकरण गंभीर असून या प्रकरणाचा भांडाफोड आम्हीच केला आहे। या प्रकरणाचा कसून तपास सुरू असून आरोपी विरोधात कठोर कारवाई केली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाविषयी माध्यमांना प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की खरात प्रकरणाचा आम्ही भांडाफोड केला। या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर चौकशी होत आहे। यामध्ये एसआयटी तयार केली आहे। नाशिक पोलीस आणि एसआयटी मिळून तपास करीत आहेत। या प्रकरणात कोणत्याही परिस्थितीत कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही। कुणाकडे काही पुरावा असेल तर त्यांनी समोर यावं। या प्रकरणाला राजकीय रंग देऊ नये। या प्रकरणाविषयी सगळ्यात जास्त पुरावे माझ्याकडे आहेत। या प्रकरणावर टीका करणाऱ्या विरोधकांना फडणवीसांनी खडेबोल सुनावले। ते म्हणाले, कोण कोण विरोधक तिकडे गेलेले मला माहीत आहे। खराताचे कुणासोबत संबंध याची माहिती माझ्याकडे आहे। कुणासोबत फोटो असू शकतो। खरातला कुणी भेटलं म्हणून त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकत नाही। खरातच्या संस्थेला 40 किलोमीटरपर्यंत पाण्याची लाईन देण्यासंदर्भात ही चौकशी होईल। आपल्या तथाकथित शक्तीचा वापर करून महिलांना फसवणं योग्य नसून त्याची शिक्षा त्याला भोगावी लागेल। ज्यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावून 40 किलोमीटर दूर पाणी दिलं, तसंच या प्रकरणात काहींना राजकारण करायचं आहे, पण आम्हाला राजकारणात इंटरेस्ट नाही। ज्या महिलांसोबत त्यांनी दुर्व्यवहार केला त्यांना आम्हाला न्याय द्यायचा आहे। लाजेखातर किंवा सामाजिक दबावामुळे महिला पुढे येत नाहीयेत। या प्रकरणात पीडितांना धीर देऊन त्यांच्या घरच्यांना धीर देऊन पुढे आणलं जात आहे। खरातच्या संस्थेला पाणी देण्याच्या निर्णयाची चौकशी करायची आहे, पण पहिल्यांदा आम्हाला महिलांना न्याय द्यायचा आहे। खरात प्रकरणी कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही असे मुख्यमंत्री म्हणाले। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।